माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नाट्यछटा क्रमांक 16. मोबाईल घे अभ्यास कर. अरे ही तर गडबडच आहे. मोबाईल घे आणि अभ्यास कर, कठीण आहे बुवा. पण बघा, एक काळ होता, कोरोना आधीची परिस्थिती आठवा, की ज्या वेळेला शाळा आणि तेव्हा असं वाटायचं कधी एकदाच्या आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात, कधी एकदाची दिवाळीची सुट्टी येते आणि ती सुट्टी खूप मजेशीर असायची. पण करोना आला, शाळा आणि मोबाईल दोन्ही गोष्टी एकत्र आल्या आणि त्यावेळेला मात्र असं वाटू लागलं होतं की कधी एकदाच्या आमच्या शाळा चालू होत्या आणि मोबाईलचा मात्र खूप कंटाळा येऊ लागला होता. असाच आशय असणारी ही नाट्यछटा. तर याच्यामध्ये आहे आई आणि दिव्या. आई: दिव्या उठ, मोबाईल घे, नेट ऑन कर आणि क्लास कर. दिव्या: आई, मोबाईल पाहून डोळे खराब होतात ग. सारखं त्या स्क्रीनकडे बघून अभ्यास करावा असा नाही वाटत मला. आई: मग काय करायचं? दिव्या: गेले वर्षभर ऑनलाईन अभ्यास चालू आहे. किती रटाळ असते ना हे सगळे. शाळा असताना किती धमाल यायची. शाळेची घंटा, खेळायचा तास, चित्रकलेची धमाल, शाळेचे वेगवेगळे विषय, वेगवेगळे उपक्रम, धमाल सगळी. खूप मज्जा असायची. आई: पण तुलाच तर सुट्टी हवी होती ना. म्हणजे कायम शाळा, शाळेचा अभ्यास याला वैतागली होतीस तू. म्हणायचीस, आई शाळा कधी सुटणार? आता तर घरीच मोबाईलवर शाळा. घर आणि शाळा दोन्ही एकच. दिव्या: तसं नव्हे ग. शाळा ही शाळाच असते, घर हे घरच. दोन्ही एकत्र असतील तर मजा नाही वाटत. कधी मोबाईल बंद करून खऱ्या शाळा सुरू होतील याची वाट पाहते मी. शाळा चालू असताना मोबाईल थोड्या वेळापुरता खेळ खेळायला ठीक वाटायचा. दिवसभर मोबाईलवर अभ्यास खूपच कंटाळवाणे काम आहे. आई: तेच तर सांगायचे बाळा तुला. मोबाईलचा अतिरिक्त वापर करू नकोस. डोळ्याच्या मोठ्या समस्या टाळायच्या असतील तर मोबाईलवर नियंत्रण असणे गरजेचे आहे. मोबाईल हा सारखा तासनतास बघायची गोष्ट नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर थोडा प्रमाणबद्ध असल्यास ते तुम्हा सर्वांच्या सोयीचे आहे. त्यामुळे म्हणायचे रे बाळा. दिव्या: होय आई, या लॉकडाऊनमध्ये ना चष्म्याचा नंबर किती वाढला माझ्या. पण आता या मोबाईलचा वापर नियंत्रणात असेल तर मलाच छान होईल. आई: किती छान. पण यापुढे तुझं तुलाच समजलं की चूक काय बरोबर काय. त्यामुळे तू चांगला निर्णय घेतलास बेटा. मला तुझा अभिमान आहे. दिव्या: मग मुलगी कोणाची आहे? माझ्या आईची.